नमस्कार, मी प्रशांत संकल्प अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहेत पाऊस आणि पावसाचे प्रकार. तर प्रकार बघण्याआधी आपण बघूया पाऊस पडतो कसा. तर सुरुवात आपण सरफेस वॉटर पासून होती. सरफेस वॉटर म्हणजेच काय? जमिनीवरलं पाणी. जमिनीवरचं पाणी नदीत असू शकतं, तलावात असू शकतं, समुद्रात असू शकतं. हेच सूर्याच्या प्रकाशाने ज्यावेळेस गरम होतं त्याचं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजेच बाष्पीकरण होतं. पाणी वर जातं. आता वर गेलं वर गेलं वर गेलं, टेम्परेचर कमी होतो. टेम्परेचर कमी झाला की त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे स्टीमचं रूपांतर पाण्यात होतं, पाण्याच्या ड्रॉप्स मध्ये होतं. ते इथं बघू शकतो आपण. हेच पाणी नंतर पडतं, ह्यालाच प्रेसिपिटेशन इंग्लिशमध्ये म्हणतात आणि त्यालाच मराठीत पर्जन्य म्हणतो आपण. परत तेच पाणी खाली जातं, खाली नदीला येतं, नदीत समुद्र, परत उन्हाची किरण, सरफेस वॉटर, चक्र चालू राहतं. हीच आहे वॉटर सायकल. आता पावसाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला कोणता? आरो किंवा अभिसरण, ह्यालाच इंग्लिशमध्ये कन्व्हेक्टिव्ह म्हणतो आपण. दुसरा प्रतिरोधक पाऊस, ओरोग्राफिक, नावावरून तुम्हाला काही समजत असेल. एक दुसरा आहे आवर्त पाऊस, सायक्लोनिक. पुढे आपण एक एक बघू. आता पहिला काय आहे? आरो किंवा अभिसरण पाऊस, ह्यालाच कन्व्हेक्टिव्ह म्हणतो. आता हा पडतो कुठं? आता पाऊस सगळे जे प्रक्रिया सेम आहे, गरम झालं, वर गेलं, थंड पडलं. फरक काय आहे की त्यांचं ठिकाण होतात कुठं. तर ह्या प्रकारचा जो पाऊस आहे हा होत असतो इक्वेटोरियल रिजन मध्ये, म्हणजेच विषुववृत्तीय रिजन मध्ये. होतं काय? सूर्याचा प्रकाश डायरेक्ट पडतोय असा सरळ सरळ, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे किरणांचं, पाणी जास्त गरम होतं, गरम झालं, वर गेलं, वर गेलं, थंड झालं, तेच परत पडलं, परत तेच पाणी गरम झालं, वर गेलं, असं 12 महिने दररोज विदाऊट सुट्टी इक्वेटोरियल रिजन मध्ये पाऊस चालू असतो. आपण अमेझॉनचं खोरं बघतो, सगळ्यात मोठी नदी, सगळ्यात कॉंगो, आफ्रिकेचं कॉंगो, इंडोनेशिया, हे रिजन आपण बघू शकतो की तिथं कंटिन्यू पाऊस चालू असतो. दररोज दुपारी पाऊस होणार म्हणजे होणार. पुढचं प्रतिरोध पाऊस, ह्यालाच इंग्लिशमध्ये ओरोग्राफिक म्हणतो. आता प्रतिरोध का? तर हे आपण बघू शकतो. प्रतिरोध का? तर ह्याला आपण बघू. ही एक वॉटर बॉडी आहे. पाणी इथं गरम झालं, गरम झालं, वर गेलं, बाष्पीकरण होऊन वर गेलं. आता इथं फक्त पाणी गरम होऊन वर नाही गेलं, तर इथं वारं पण चालू आहे, हवा चालू आहे, जोरात फ्लो करते. इथं बघा हे एरो, पाणी, वारं, ही जी स्टीम वर गेलेली, बाष्पीकरण होऊन जे पाणी वर गेले त्याला हे पुढे ढकलते, पुढे ढकलते, पुढे जाते जाते जाते. पण अचानक इथं आला डोंगर, प्रतिरोध आला त्या वाऱ्याला पुढे जाण्यापासून. इथं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. मागून येते, इथं जे राहिले ते राहिलेच, पण मागून अजून वारं ढकलते ढकलते ढकलते. हाईट वाढत जाती, कारण हे वर 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 हळूहळू वर जातं. हाईट वाढत जाती, टेम्परेचर कमी होत जातं. टेम्परेचर कमी झालं की त्या वाऱ्याची पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. त्यामुळेच काय होतं? पाऊस पडतो. पाऊस पडतो आणि लय पाऊस पडतो. इथं सगळा पाऊस पडतो. परत जे मग आता वर गेले तर पलीकडे पण जाणार, कारण इथून फोर्स कंटिन्यू चालू आहे. इकडे आलं, इथं जोपर्यंत येतं पाणी खूप कमी राहिलेलं असतं, तर इथं कमी पाऊस पडतो. ह्यालाच आपण म्हणतो की पर्जन्याचा प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश. महाराष्ट्रात अशाच प्रकारचं काहीतरी परिस्थिती असती, की आपण पुढे खाली बघू. इंग्लिशमध्ये ह्यालाच रेनफेड रिजन आणि रेन शॅडो रिजन म्हणतात. तिसरा प्रकारचा पाऊस आहे आवर्त पाऊस किंवा सायक्लोनिक पाऊस. आवर्त जर लक्षात घात नसेल तर वादळी पाऊस. हे डायग्राम तुम्ही बघू शकता. इथं पण काय होतंय? मध्ये गरम हवा आहे. आता हे होतं कुठं? ह्याचं पण एक स्पेसिफिक ठिकाण आहे कुठं होण्याचं. ज्या ठिकाणी गरम हवा आणि थंड हवा एकत्र येणार त्याच ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस होणार. तर ह्यात बघू आपण, गरम हवा आहे वर चढली, वर चढली तर लगेच त्याच्या आजूबाजूला जी थंड हवा आहे ती जागा भरायला पुढे येते. आता हे वर गेले, हे गार, हे थंड झालं. पावसाची स्टीमची, हवेची, थांबा थांबा थांबा, हा थोडस स्टॉप कट करता येईल. नाही नाही नाही, राहू द्या, कट करता येईल ना ती. हा, हवेचं पाण्याला होल्ड करण्याची कॅपॅसिटी कमी झाली, पाऊस पडला. ह्या मध्येच पाऊस पडतो, ह्याच्या आजूबाजूला नाही पडणार. हा जास्त करून होत असतो अमेरिके वगैरे मध्ये. तुम्ही त्यांचे पिक्चर्स ऍडव्हर्टाइजमेंट बघा, सब ट्रॉपिकल रिजन्स मध्ये जास्त. आणि एक्झाम्पल सब ट्रॉपिक नाही कळालं तर अमेरिका बघा. आता आपण मागे म्हणलो होतो महाराष्ट्राचं पुढे आपण बघणार.
आता हे बघा, वरती आपण बघितलं होतं पाण्याचा एक सोर्स आहे, समुद्र आहे, हाच अरबी समुद्र आहे. वारं इकडून येते, पाणी गरम होतंय, वरती स्टीम वर येते, वॉटर वेपर वर जायला, हे ढकलते पाण्याला, हवेला पुढं, हवा ह्या आभाळाला ढकलती पुढं, ढकलता ढकलता इथं आलाय मध्ये डोंगर, हाच आहे आपला सह्याद्री डोंगर. आता हे बघू शकता आपण, ढग कुठं बनले, इथं. डोंगर किती मोठा आहे, इथं कुठंतरी. आता इथं होणार काय, हे इथं आलं, इथंच थांबलं, पण माग अजून ढकलते, हे हळूहळू हळूहळू हळू वर चढणार. वर चढलं की पाऊस पडायला सुरू झाली. का पडायला सुरू झाली, की वर गेलं, टेम्परेचर कमी झालं. इथं टेम्परेचर जास्त होतं, इथं टेम्परेचर कमी झालं, पाणी पर्जन्य सुरू झालं, पाणी पडलं. आता बऱ्यापैकी पाणी इथंच पडलं. परत इथं खाली यायला सुरुवात ज्यावेळेस झाली, तोपर्यंत पाणी बऱ्यापैकी संपलेलं आहे. मग हाच झाला आपला कोकण हा आपला कोकण प्रदेश, आणि हा सह्याद्रीत कायम पाऊस होत असतो मान्सूनच्या वेळेस. हे जे वारं आपण म्हणलो, ह्यालाच मान्सूनचं वारं आपण म्हणत असतो. बरं, हे परत पुढे आलं पर्जन्य छायेचा प्रदेश, हा आपण आपला पुण्याचा प्रदेश म्हणू शकतो, पुण्याचा भाग. पुढं पुढं गेलं, आता इथं परत खाली आलं बघा, टेम्परेचर वाढलं. आता परत जिथं टेम्परेचर वाढलं तिथं पाणी पडणार नाही खाली, जे खाली येतेच वर जाणार आहे बाष्पीकरण होऊन. मग हा आपला जो मराठवाड्याचा रिजन समजू आपण, तिथं पाऊस पडत नाही, खूप कमी पाऊस असतो. हाच पाऊस पुढे पुढे गेला की विदर्भाकडे आला, इथं परत हाईट वाढली, टेम्परेचर वाढला, परत पाणी पडायला सुरू झाली. हा टेम्परेचर कमी झालं आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. आता माग एका पेपरमध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता महाराष्ट्रात, तर बऱ्याच जणांनी विदर्भ केलं होतं. का, तर चान्सेस असू शकतात की बातम्यांमध्ये ऐकलं असेल त्यांनी की विदर्भात आत्महत्या होतात. आपलं एक जनरल मिसकन्सेप्शन आहे आपल्याला की आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे दुष्काळ. कारण न्यूज मध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतात, त्यावेळेस हवा केली जाती लय ऑपोजिशनच्या द्वारे. मग असं वाटतं की लयच काहीतरी झाले, पण इथं कारण वेगळे, आपल्याला कारण माहित नसतं बऱ्याच वेळा. तर इथं पाऊस नाही होणं हे कारण नाही आत्महत्येचं, तर इथं पाऊस जास्त होणं हे कारण आहे आत्महत्या लोकांनी करण्याचं. कारण पूर वगैरे येत असतो, इतका पाऊस होतो इथं. आता पुढं ग्लोबल प्रेसिपिटेशन डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जगात कसं पाऊस कुठं किती पडतो हे आपण बघू. आता आपण जो पहिलाच प्रकार बघितला कन्व्हेक्शनल, तो इथं पडतो. सूर्याच्या किरणं इथं डायरेक्ट सरळ स्ट्रेट पडतात, इथं जरा कमी पडतात. कारण हा कसा तुम्ही ग्लोबवर बघू शकता, हे पाणी इथलंच गरम पाणी, हे पाणी गरम आहे, वर बाष्पीकरण झालं, थंड झालं, पडलं, बाष्पीकरण झालं, थंड झालं, पडलं परत. पुढचा आपण सायक्लोनिक एक बघितला होता, हा पट्टा. अमेरिकेचे पिक्चर्स वगैरे असतील तर हे सायक्लोनवर आधारित बरेच पिक्चर असतात त्यांचे, ते तुम्ही बघू शकता. आणि हे इक्वेटोरियल आपण म्हणलं होतं बघा, ॲमेझॉनचा भाग, कॉंगोचा भाग, इंडोनेशिया, फिलिपिन्स वगैरे. हा, हे पाऊस कुठं किती पडतो हे आपण बघू. 1000 mm पेक्षा जास्त, एमएमएस ना, 1000 mm पेक्षा जास्त, 1000 mm पेक्षा जास्त, 1000 mm पेक्षा जास्त. आता हे भारताचं इथं तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, छोटस आहे, किनारपट्टीवर अख्खा 1000 mm चा भाग आहे, कारण तिथं जास्त पाऊस पडत असतो. आपण हो, हा भारताचा हा पण एक मोठा भाग आहे, इथं पण ओरोग्राफिक प्रकारामुळे होत असतो. इथं कारण वेगळे जास्त होण्याचं, आणि इथं कारण वेगळे. आता हेच वरती आपण जे बघितलं तेच इथं लिहिलेलं आहे की कन्व्हेक्टिव्ह टाईप कुठं होतो, इक्वेडर रिजनला होतो. सायक्लोनिक कुठं होतो, सब ट्रॉपिकल मध्ये होतो, अमेरिका वगैरे. जास्त करून सब ट्रॉपिकल मध्ये होतो,
आणि त्यात अमेरिकेचं ऑप्शन ह्यासाठी एक्झाम्पल ह्यासाठी होते कारण त्यांचे पिक्चर आपण बघत असतो त्यात ते असतेच सारखे सायक्लोन वगैरे असतात. हो. पुढचं ओरोग्राफिक जे आपण भारतात. हो. ओरोग्राफिक प्रकारचं पर्जन्य जगात सर्वात जास्त भागांमध्ये पडतं, जे आता आपण महाराष्ट्र आणि भारताच्या केसमध्ये बघितलं. भारतात महाराष्ट्र आणि मेघालय वगैरे नॉर्थ ईस्टर्न स्टेट, ईशान्य. हा नाही, एक एक्झाम्पल जे सांगितलं ना ते. बाकी वातावरणातील भाष्पाचे प्रमाण म्हणजेच वॉटर वेपर, हवेचा दबाव, विंड प्रेशर आणि तापमान टेम्परेचर, हे 3 घटक मिळून ठरवतात की एखाद्या ठिकाणावर किती पाऊस होणार. ह्यांचंच कॉम्बिनेशन ठरवत असतं की पाऊस होणार नाही होणार. तर एक्झाम्पल साठी एक हे वाळवंट आहे आणि एक हे जंगलाचा प्रदेश आहे. हे समुद्र आहे, बाष्पीकरण झालं, वारं येते, घेऊन चालले, पण इथं काही अडवायला नाहीये. ह्याला टेम्परेचर, हाय टेम्परेचर मेंटेन राहते, ते काय थंड होणार नाही, काय होणार नाही, सरळ पुढे जाणार. ह्याला जंगलाचा भाग. टेम्परेचर थोडस कमी होऊन जातं, थोडं 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 पर्जन्य होतं. इथंच पुढं मोठी डोंगर रांग आली, आडलं लय पाऊस पडतो. आता काही फॅक्ट्स, तथ्य. पाऊस सामान्यतः 2 प्रकारचा, रिमझिम आणि शॉवर. रिमझिम आपण बघतच असतो, आपल्याकडे पडतच असतो. दुसरा शॉवर प्रकारचा आहे, तो शॉर्ट टाइम साठी पडतो, खूप थोडा वेळ पडतो, पण लय जोरात पडतो. दुसरा रिमझिम कवर पण चालूच असतो. पुढं पावसाचे थेंब जे हे 7 ते 18 MPH या स्पीडनी पडत असतात. आता हे मीटर नाहीये, हे माइल्स आहेत. 1.6 किलोमीटरचं एक माइल असतं, राऊंड फिगर सांगितला तर किती जोरात पडते, ते खूप वेगाने पडू शकतं. आता हे फ्लॅश फ्लड, हे लय धोकादायक असतं. फ्लॅश फ्लड म्हणजेच काय, जे आपण म्हणतो ढगफुटी होत असती, क्लाउड बस्ट. अचानक खूप जास्त पाऊस झाला, त्याच्यामुळे एखादा डॅम वगैरे असेल, तो अचानक भरला जातो, ओव्हरफ्लो होतो किंवा मातीच ढासळते. उत्तराखंडमध्ये आता बऱ्यापैकी झालेलं आहे, 2-3 वेळा झालं, ते आपण न्यूज मध्ये बघितलंच असतं. अमेरिकेत पण चक्रीवादळ, भूकंप काही होत असत, ह्या सगळ्यांपेक्षा जास्त हे फ्लॅश फ्लड्स म्हणजे ढगफुटीमुळे लोकांचा जीव जात असतो. पुढे काय, पाऊस, गारपीट आणि इतर वादळे शोधण्यासाठी किंवा आधीच त्यांचा अंदाज लावण्यासाठी डॉपलर रडारचा वापर केला जातो. बाकी पावसांमध्ये घाण असती, धूळ असती, कीटक असती, गवत किंवा दुसरे रसायन असू शकतात. आता तुम्ही माणसांना दिसत तर नाही, काही बोलतोय, छोट्या प्रमाणात असतं, एकदम मायक्रो मध्ये असतं, छोटी छोटी धूळ, आणि हेच रसायनांमुळे मग आपण बघत असतो ऍसिड रेन होत असती. मराठीत काय म्हणतात, आम्लपर्जन्य होत असतं. आणि पुढं हे 2 क्वेश्चन आहेत. एक काय, हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही. दुसरा काय, जास्त पावसाचे प्रदेश उष्ण कटिबंधताच मोठ्या प्रमाणावर का आहेत. तुम्ही हे तर हे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. थांबा रिपीट करू हे. असू द्या. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही. दुसरा प्रश्न, जास्त पावसाचे प्रदेश उष्ण कटिबद्धातच मोठ्या प्रमाणावर का आहेत. हे आम्ही एक्सप्लेन केले, पण तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला सांगू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, समजलेलं आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.